गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, लाखळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। सध्या देशात कोणत्याही आजारावर उपचार करणं खूप महाग आहे। या युगात महागडी औषधं माणसाला आजारापेक्षा जास्त त्रास देतात, परंतु ही समस्या सोडवण्यासाठी जेनेरिक आधार पुढील 2 वर्षात देशभरात 10,000हून अधिक मेडिकल स्टोअर उघडणार आहे। या मेडिकल स्टोअरमध्ये महागडी औषधं स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत। टाटा समूहाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय रतन टाटा यांनी अर्जुन देशपांडे हे आधार जेनेरिकच्या माध्यमातून राबवित असलेल्या संकल्पनेचे स्वागत करतानाच अर्जुन देशपांडे यांच्या जेनेरिक आधार फार्मसी सोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला होता। या कंपनीचे संस्थापक अर्जुन देशपांडे हे सध्या केवळ 24 वर्षाचे असून वयाच्या 18व्या वर्षापासून ते जेनेरिक आधारच्या माध्यमातून कार्यरत आहेत। इतर ऑनलाईन फार्मसीच्या तुलनेत जेनेरिक आधार त्यांची औषधे बाजारभावापेक्षा खूपच स्वस्त किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी त्याने देशभरात सध्या 3.5चे फ्रँचायझी सुरू केल्या। पंढरपुरातील माजी नगरसेवक जगदीश जोजारे यांचे सुपुत्र ओम जोजारे यांनी जुनी पेठ चौक पंढरपूर येथे श्रीकृष्ण फार्मा या स्टोअरच्या माध्यमातून जेनेरिक आधार फ्रँचायझी सुरू केली आहे। आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी जेनेरिक आधारचे सर्वेसर्वा अर्जुन देशपांडे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सदस्य हरिभक्त परायण माऊली महाराज जळगावकर, माजी नगराध्यक्ष प्रभाकर तथा बाबा आधटराव, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे, माजी नगरसेवक नीलराज डोंबे, विक्रम शिरसट, दीपक येळे, पंढरपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत खलिपे, माजी नगरसेवक अरुण मंजरतकर, सोनार समाजाचे अध्यक्ष दत्तात्रय इंदापूरकर, सोनार समाज ट्रस्ट उपाध्यक्ष संजय ढाळे, राजेंद्र अष्टेकर, रामचंद्र अष्टेकर, गुरुवर्य मोहन मलंग सर, जगदीश जोजारे, ओम जोजारे, जयसिंग भोसले यांच्यासह विविध मान्यवर व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। आज पंढरपुरामध्ये जेनेरिक मेडिकलचं या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे। आपण पाहतो की मागील अनेक वर्षापासून केंद्र सरकारने जेनेरिक औषधांसाठी प्रोत्साहन देण्याचं धोरण अवलंबलेलं आहे आणि आज पंढरपूरमध्ये अर्जुन देशपांडे सरांच्या हस्ते ओम जोजारे या पंढरपुरातील युवकांनी सुरू केलेल्या आधार जेनेरिक मेडिकल याचं एक उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे। सर, महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात अगदी आंदोलनासारख्या बेटावर देखील 350 आधार जेनेरिक मेडिकल ही सुरू केलेली आहेत। यामागची नक्की संकल्पना आज पूर्ण देशभरामध्ये जेनेरिक आधार आपण विस्तार करतोय। आज खास करून आपल्या पंढरपूर नगरीमध्ये मी आलेलो आपल्या जेनेरिक आधारला अजून एक स्टोअर देण्याकरता आणि मला वाटते पंढरपूरमध्ये आपला एक मायक्रो ऑन्टरप्रेनर एक आजपासून ओमजींनी इथे जी फ्रँचायझी घेतली आहे त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय, पण पंढरपूरच्या नागरिकांना ते आजपासून एम्प्लॉयमेंट रोजगार पण निर्माण करून देणार आणि मला वाटतं रोज 100-150 महिन्याला हजारांच्या संख्येने लोकांना आपल्या जेनेरिक आधारच्या स्टोअरमधनं ओमजींच्या माध्यमातून इकडनं मेडिसिन जे 10,000 रुपयांचे औषध आहे ते कुठे ना कुठे 2,000-3,000 वरती येणार, कारण की आपण डायरेक्ट फ्रॉम द मॅन्युफॅक्चर टू दी कन्झ्युमर आपली चेन आहे। त्याच्यामुळे आज 3,500 पूर्ण देशभरामध्ये रतन टाटा सरांच्या सपोर्टनी पूर्ण गव्हर्नमेंटच्या सपोर्टने आपण एस्टॅब्लिश केले आणि येत्या काळामध्ये पंढरपूरच्या नागरिकांना जेवढी सेवा होईल तेवढी आपण करायचा पूर्ण प्रयत्न करणार। तर श्रीकृष्ण फार्माच्या माध्यमातून ओम जोजारे यासारख्या नवतरुणाने एक वेगळं पाऊल उचललेलं आहे। खरं तर हा जो भाग आहे हा गरिबांची खूप मोठी वसाहत असलेला भाग आहे। आज एखाद्या गरीब घरच्या कुटुंबाला जर मेडिकलमध्ये जायचं असेल, कुठल्या आजाराच्या उपचारासाठी जायचं असेल तर हजारो रुपये खर्च करावे लागतात।
आणि अशा वेळेला जवळपास 80% इतकी बचत ह्या जेनेरिक आधारच्या माध्यमातून, औषधीच्या माध्यमातून होणार आहे. या मागची संकल्पना नक्की कशी सुचली सर आपल्याला? आणि आपण रतन टाटा सरांशी आपली संकल्पना त्यांच्यासमोर मांडल्यानंतर खूप मोठा प्रतिसाद मिळाल्याचं बोललं जातं. याबाबत पहिलं तर जुजाकर फॅमिली म्हणजे यांनी अख्खा म्हणजे आज एक पाऊल पंढरपूर करता पुढे टाकलेलं आहे आणि जनरिक आधारला आपण पंढरपूरमध्ये इनॉग्रेट केलेलं आहे. जनरिक आधारचा डे वन पासून हाच मोटिव्ह होता की लोकांना मेडिसिन्स कमी दरामध्ये मिळाले. मी फक्त 16 वर्षाचा होतो जेव्हा मी ही गोष्ट 15,000 रुपयाने सुरू केलेली आणि आज जेव्हा आपण म्हणतो आज आपलं व्हॅल्युएशन अख्ख्या कंपनीचं 1500 करोडचं झालेलं आहे. का झालं? कारण की रतन टाटा सरांनी माझ्या वयाच्या 17व्या-18व्या वर्षामध्ये त्यांना कळलं की हा मोहीम जी आपण करतोय ती डायरेक्ट गावागावांमध्ये पोहोचते, लोकांना डायरेक्ट सपोर्ट देते, मेडिसिनचं बिल कुठे ना कुठे कमी करते. म्हणजे जेव्हा असं मी इथे डायबिटीसची औषधं घ्यायला जाईल, जेव्हा बिल महिन्याचं प्रिस्क्रिप्शनचं तुमच्याकडे 1500-2000 असेल ते आपण 500 रुपयांवरती सेम औषधं देतो. जेव्हा रतन सरांना कळलं त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी माझ्याबरोबर माझ्या 18व्या वर्षात त्यांनी पार्टनरशिप केली आणि तिकडनं आज ही जर्नी इथपर्यंत आली आहे. तर मी आज ह्या सगळ्यांना खरंच कॉंग्रॅच्युलेट करतो आणि आज एक स्टोर करता मी इथे आलोय. येणाऱ्या काळामध्ये अजून स्टोर तुम्ही इनॉग्रेट करा हीच आशा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. सर, मागील दशकामध्ये ज्या वेळेला जेनेरिक औषधी या विषयावर चर्चा सुरू झाली त्याला प्रोत्साहन देण्याचं धोरण केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवलं जाऊ लागलं. त्यावेळेला सर्वसामान्य लोकांमध्ये एक शंका होती की जे कंटेंट आहेत तेच कंटेंट नक्की आहेत की आणखी यामध्ये इतक्या स्वस्त दरात ही औषधं मिळू कशी शकतात. अशा वेळेला तुम्ही या जेनेरिक औषधाच्या प्रोत्साहनासाठी म्हणून काय सांगा? पहिलं तर आज मोदीजींचं आपल्याला खूप चांगलं सहकार्य आहे. कारण की मोदीजींचं स्वप्न जे रतन टाटा सरांचं स्वप्न आहे की घराघरामध्ये जनरिक औषध पोहोचले पाहिजे. त्याच्यामुळे मोदीजी झाले राष्ट्रपती मॅडम. मी आता तेच म्हणालो की राष्ट्रपती मॅडमला मी असा पहिला व्यक्ती होतो ज्यांनी आपल्या विठू रुक्माईची भेट म्हणून आपल्या महाराष्ट्रातून पहिल्यांदा कोणी दिली ती मी दिली. तर मला वाटतं आज गव्हर्नमेंटचा खूप चांगला सहकार्य आपल्या जनरिक आधारला आहे आणि ही फक्त एक सुरुवात आहे. येणाऱ्या काळामध्ये खूप लोकांपर्यंत पोहोचायचं आणि 140 करोड लोक हे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे ती आपण ट्रॅकिंग करणार. अर्जुन देशपांडे सरांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जेनेरिक औषधाची सुरुवात केलेली आहे. श्रीकृष्ण फार्माच्या माध्यमातून खरं तर पंढरपूरमध्ये तरुणांचा जो ओढा आहे मी कुठं अभियांत्रिकी मुंबईला जाणे इथं सेटल होणे पण या आपला जो परिसर आहे त्या परिसरामध्येच एक जेनेरिक औषधाचं दुकान चालू आहे. या संकल्पनेची तुला तुमची प्रेरणा काय? असं गरीब कुटुंबियांना माझ्याकडून काहीतरी थोडी औषधाची म्हटलं तर सेवाच झाली. ती सेवा माझ्याकडून काहीतरी व्हावी याचा उद्देशाने मी हे चालू केलेलं आहे. अर्जुन देशपांडे सरांनी अतिशय लहान वयामध्ये एक संकल्पना डोक्यात घेतली की या भारतातल्या सर्वसामान्य कुटुंबाला स्वस्तात औषधी उपलब्ध व्हावी आणि पंढरपूरमध्ये तू ती पुढे घेऊन जात आहे. ही जी संकल्पना तू राबवली त्याला तुझ्या कुटुंबियाकडून पूर्ण पाठबळ कसं मिळणार? पाठबळ म्हणजे मी शिक्षण याचं केलं. आमचा बिझनेस म्हणजे सोन्या चांदीचा व्यवसाय. मग त्यात पार्श्वभूमी वेगळी असताना वेगळी होती पूर्ण. मग शिक्षण घ्यावंसं वाटलं. कोरोना काळात शिक्षण घ्यायला मग मी फार्मसीचं शिक्षण घेतलं. त्यावर नंतर मग वडिलांना बोललो. त्यांनी म्हणले बघ तुझी इच्छा असेल तर करून टाक म्हणले त्यांनी. मग पूर्णपणे एक प्रश्न की जसं पंढरपूरमध्ये आज हे जेनेरिक आधारचं जे मेडिकल तर अशा पद्धतीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी तुमचा संकल्प आहे का? हो, आता मी कालच माझं कमिशनर मॅडम आहेत म्युन्सिपलच्या आपल्या शीतल उमले यांचे माझं बोलणं तेच झालं की आता सोलापूरमध्ये आपण अजून कसं ही गोष्टीला अजून चालना कशा देऊ शकतो. कारण की सोलापूर जिल्हा असेल तर पूर्ण महाराष्ट्रातच गावागावांमध्ये एवढी गरज आहे लोकांना की मेडिसिनचे दाम हे कमी झाले पाहिजे. कारण की काळाची गरज आहे. ते आपण आज नक्कीच आता मी आलो आहे इथे तर आता नक्की होणार म्हणजे जेनेरिकच्या माध्यमातून नाही जोरात म्हणजे आता आपण तेच लोकांना अवेअरनेस करायचं अजून आणि मी त्याला ते सांगितलं की जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच. आता सुरुवात आहे. येणारा काळ खूप मोठा आणि खूप कामं करायचे. त्याच्याकरता आपण फक्त ओपनिंग केलं हे ओपनिंग नाही आहे. आता लोकांपर्यंत पोहोचायचं आहे, त्यांना समजवायचं आहे आणि लोकांना अजून 1 स्टोरचे 10 स्टोर बनवायचे आणि वाढायचे. आपल्याकडनं फुल सपोर्ट त्याला. धन्यवाद. थँक्यू सो मच. टेक केअर.